हेलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या या नव्या कथेत तुमचे स्वागत आहे. माझं नाव रेखा आहे आणि मी हरियाणामध्ये राहते. मी दिसायला खूप सुंदर आहे, भरगच्च सौंदर्याची मालकीण आहे. माझ्या काळ्या, कजराऱ्या डोळ्यांमध्ये जादू आहे. सुंदर भुवया आणि गुलाबी ओठ आहेत. माझे लांब, काळे, कुरळे केस आणि 5.5 फूट उंची आहे. माझ्या कोमल शरीरावर निसर्गाने एकापेक्षा एक सुंदर आकर्षण उभारले आहे. माझ्या या शारीरिक वळणांना पाहून कोणताही पुरुष किंवा मुलगा आपल्या विचारांमध्ये पूर्णपणे हरवून जाईल. माझ्या लग्नाला 4 वर्षे झाली आहेत. माझे पती एक बिझनेसमन आहेत. त्यांना पैशाच्या जोरावर त्यांच्या आवडीची कोणतीही गोष्ट मिळवायची असते. मग ती कोणतीही वस्तू असो किंवा एखादी स्त्री किंवा मुलगी. जी त्यांना आवडते तिला मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात आणि तिच्यासोबत नातेसंबंधही ठेवतात. माझे पती घरी कमी आणि बाहेर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे ते घरी जास्त नसतात. या कारणामुळे मीही काही कमी नाही. मीही माझ्या आयुष्यात खूप मजा केली आहे. आम्ही आमच्या घरी एक नोकराणी ठेवली होती. अचानक तिला घरी परत जायचं होतं, म्हणून मी तिला विचारलं, तू घरी जात आहेस, तर इथलं काम कोण करेल? ती म्हणाली, मालकीण, तुम्ही चिंता करू नका. मी माझ्या मुलाला बोलावलं आहे. तो माझ्या जागी काम करेल का? मी विचारलं, त्याला काम करता येतं का? ती म्हणाली, मालकीण, माझा मुलगा खूप चांगलं काम करतो. गरमीच्या सुट्टीत तिचा मुलगा गावाहून आमच्या घरी आला. आता तोच घराची स्वच्छता आणि बाहेरची कामं करत होता. आमच्या घरी खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती. कोणावरही कोणतीही बंधनं नव्हती. रिकाम्या वेळेत तो हॉलमध्ये बसून टीव्ही पाहायचा. एके दिवशी मला एका पार्टीला जायचं होतं. रात्री मी खूप उशिरा परत आले आणि त्या रात्री मी खूप मद्यप्राशन केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठले. साधारणपणे मी सकाळी 11 वाजता उठले. त्यावेळी खोलीचे पडदे अजूनही बंद होते, त्यामुळे खोलीत रात्रीसारखं अंधारलं वाटत होतं. मी थोडा वेळ अजून झोपले, नंतर उठून बसले. मी नोकराला आवाज दिला आणि त्याला चहा आणायला सांगितलं. मग मी रिमोट उचलला आणि टीव्ही चालू केला. रात्री झोपताना मी सहसा नाईट सूट घालते, कधी-कधी लोअरही घालते. मी बाथरूममध्ये जाऊन हात आणि तोंड धुवून परत आले आणि पुन्हा बिछाण्यावर आडवी झाले. तेव्हाच तो नोकर चहाची ट्रे घेऊन माझ्या खोलीत आला. तो ट्रे घेऊन माझ्या बिछाण्याजवळ उभा राहिला आणि माझ्याकडे एकटक पाहत राहिला. मला वाटलं की आता तो मोठा झाला आहे, त्यामुळे त्याला एखाद्या स्त्रीकडे पाहायची उत्सुकता वाटत असावी. पण मी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. तो पाहतच राहिला. तो पाहत होता, पाहू दे, माझं काय वाईट करणार आहे तो? मी चहा प्यायला सुरुवात केली. पण तो तसाच माझ्या जवळ उभा राहिला. मी विचारलं, काय झालं? तुला काही सांगायचं आहे का? तो म्हणाला, नाही. मी म्हणाले, मग इथे काय करत आहेस? हे ऐकताच तो पटकन बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने मला वाटलं की मी त्याच्यासोबत असं वागायला नको होतं. त्याला वाईट वाटलं असेल का? मी त्याच्याबद्दल विचार करू लागले. मी चहा घेऊन पुन्हा बिछाण्यावर पडले आणि रात्रीच्या पार्टीच्या आठवणींमध्ये हरवले. आधी मी सरळ झोपले होते, मग उलट्या बाजूने झोपले. मी स्वतःच्याच विचारांमध्ये गुंग होते, तेव्हाच त्याने पुन्हा दार उघडलं आणि आत आला. त्याने चहाचा कप उचलला आणि माझ्याकडे पाहिलं. तो फक्त माझ्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या मनात काय सुरू होतं, हे मला अगदी समजत होतं. मीही त्याच्याकडे पाहिलं आणि यावेळी त्याची अवस्था मला आधीपेक्षा जास्त विचित्र वाटली. त्याला थोडीशी लाज वाटत होती, पण तरीही तो लपून-छपून मला पाहत होता. मी अशा प्रकारे झोपले होते की माझं शरीर स्पष्ट दिसत होतं. मी जाणूनबुजून त्याला माझं शरीर दाखवत होते, कारण मला माझ्या नवऱ्यावर खूप राग येत होता. माझा नवरा कायम कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत असतो, म्हणून मी ठरवलं की या नोकराला माझ्या जाळ्यात अडकवायचं. मग मी मुद्दाम त्याला खोलीची सफाई करायला सांगितली. तो म्हणाला, मालकीण, मी आधीच स्वच्छता केली आहे. मी त्याला चिडवून म्हणाले, खरंच सफाई केली आहेस का? मग मी थोडा मजा घेत म्हणाले, तू कुठे साफसफाई केली आहेस? इथे तर अजूनही धूळ दिसत आहे. परत जा आणि नीट सफाई कर. तो गेला आणि थोड्या वेळाने सफाईचं सामान घेऊन परत आला. तो खोलीतील फर्निचर साफ करू लागला. मी टीव्ही पाहत होते, पण माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच होतं. मला जाणून घ्यायचं होतं की त्याच्या मनात काय चाललं आहे. तो सारखा माझ्याकडे का पाहत आहे? मी त्याला विचारलं, तू गावात काय करतोस? तो म्हणाला, मी गावात शेतात काम करतो. मग मी विचारलं, तू फक्त शेतीच करतोस की अजून काही? त्याने उत्तर दिलं,
मी संध्याकाळी कबड्डी खेळायला जातो. मी हसत म्हणाले, म्हणजे मग तू कबड्डी चांगली खेळत असशील. मग मी विचारलं, तुला मसाज करता येतो का? तो म्हणाला, हो, मी खूप चांगली मसाज करतो. आमचे उस्तादजी फक्त माझ्याकडूनच मसाज करून घेतात. माझ्या मनात विचार आला की मी ब्युटी पार्लरमध्ये अनेक स्त्रियांकडून मसाज करून घेतला आहे, पण कधीच कुठल्या पुरुषाकडून नाही. जर हा मला मसाज करेल तर किती आराम मिळेल? मी त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे? तो म्हणाला, माझं नाव गोविंद आहे. मी त्याला म्हणाले, गोविंद, तू माझी मसाज करू शकतोस का? जशी तू तुझ्या उस्तादजींची करतोस? माझं बोलणं ऐकून तो लाजेने लाल झाला आणि म्हणाला, मॅडम, मी तुमची मसाज कशी करू? तुम्ही एक महिला आहात. मी हसत म्हणाले, तर काय झालं? मी महिला आहे, म्हणून काय? तू माझ्यापासून घाबरतोस का? तो म्हणाला, नाही, मी कुणापासूनही घाबरत नाही. मग मी म्हणाले, किचनमध्ये तेलाची बाटली ठेवली आहे, ती घेऊन ये आणि माझी मसाज कर. तो तिथेच उभा राहिला आणि काहीही बोलला नाही. मी परत म्हणाले, जर तुला मसाज करायची नसेल तर नको करूस. जा आणि तुझं काम कर. आता तो एका द्विधा मनस्थितीत अडकला होता. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं होतं. जर त्याने मसाज केली तर त्याला मॅडमच्या गोऱ्या शरीराला स्पर्श करण्याची संधी मिळेल आणि जर त्याने नकार दिला तर काहीच नाही. तो काही वेळ तसेच उभा राहिला. मी त्याला म्हणाले, कशाची वाट बघतो आहेस? जा आणि तेलाची बाटली घेऊन ये. तो किचनमध्ये गेला आणि बदाम तेलाची बाटली घेऊन परत आला. माझ्या शरीराला काही दिवसांपासून मसाज मिळाली नव्हती, त्यामुळे अंग भरून आल्यासारखं वाटत होतं. मी सरळ बिछाण्यावर झोपले आणि तो माझ्या पायाजवळ येऊन बसला. तो माझ्याकडे पाहत होता आणि मी त्याच्याकडे. आमच्या दोघांच्याही मनात एक अजीबशी हलचल सुरू होती. माझ्या मनात विचार आला की माझ्या शरीराची मसाज करताना तो स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही आणि मग माझं काम आपोआप होईल. पण मला हेही वाटत होतं की तो खरंच ते करू शकेल का? तो तरुण आहे, पण तो पूर्णपणे एक माझ्या मनात विचार आला की तो आता पूर्णपणे पुरुष बनला असेल की नाही? कदाचित त्याच्याही मनात असंच काहीतरी सुरू असेल. तो विचार करत असावा की मॅडमच्या गोऱ्या शरीराला स्पर्श कसा करायचा? आणि जर चुकून हात कुठल्या चुकीच्या भागावर गेला तर काय होईल? आम्ही दोघं काही वेळ एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिलो. मग मी हळूच माझा पाय उचलला आणि त्याच्या मांडीवर ठेवलं. मी म्हणाले, चांगल्या प्रकारे सुरू कर. त्याने तेल हातात घेतलं आणि माझ्या पायांना हळूहळू माळू लागला. मी त्याला विचारलं, तू उस्तादजींना अशाच प्रकारे मसाज करतोस का? तो म्हणाला, नाही, त्यांचं शरीर लोखंडासारखं घट्ट आहे. त्यांना खूप जोरात मसाज करावी लागते. मी हसून म्हणाले, मग माझ्या पायांना इतक्या हळूवारपणे का माळतो आहेस? तो म्हणाला, तुम्ही एक बाई आहात आणि तुमचं शरीर आधीच खूप मऊ आहे, म्हणून मी सावकाश मसाज करत आहे. मी पुन्हा हसले आणि म्हणाले, माझी मसाज जोरात कर. त्याने आधी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मग मंद स्मित केलं. त्याच्या हसण्यात थोडीशी लाज होती आणि काहीतरी मोठ्या अपेक्षेची झलकही होती. मी म्हणाले, फक्त हात, पाय नाही, वरपर्यंत मसाज कर. त्याने तेल हातात घेतलं आणि माझ्या गुडघ्यांना मसाज करू लागला. त्याच्या हातांमध्ये जणू जादू होती. माझ्या शरीरात एक झणझणीत वीज दौडली. शक्यतो त्यालाही हे जाणवलं असावं. मी मग हळूच दुसरा पाय त्याच्या पुढे केला. त्याने त्या पायावरही गुडघ्यांपर्यंत तेल लावलं. मग मी त्याला म्हणाले, माझं बोलणं ऐकून तो थोडा घाबरला आणि त्याच्या हातातलं तेल पुन्हा हातावर घेऊन माझ्या मांड्यांची मसाज करू लागला. तो जसजसा माझ्या मांड्यांवर हात फिरवत होता, तसतसे त्याचे कंपणारे हात मला स्पष्ट जाणवत होते. तो हळूहळू वरच्या दिशेने जात होता, पण भीतीने संकोच करत होता. मी त्याचा हात पकडला आणि आपल्या कमरेवर ठेवला आणि म्हणाले, इथपर्यंत मसाज कर. तो माझ्या कमरेची मसाज करू लागला. त्या क्षणी मला वाटलं जणू मी 7व्या आसमानावर पोहोचले आहे. बघता बघता मसाज करत 1 तासाहून अधिक वेळ निघून गेला. मग त्याने हळूच विचारलं, मॅडम, एक गोष्ट सांगू का? जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर. मी म्हणाले, बोल. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसता. मला वाटतं तुम्ही माझ्यासोबत दांडिया खेळायला हवं. मी हसत उत्तर दिलं, लोखंड तापला आहे, मग उशीर कसला? सुरू करूया. त्यानेही उशीर न लावता सुरुवात केली. तर मित्रांनो, त्या दिवशी गोविंदने मला एक अप्रतिम मसाज दिली आणि मला खूप आनंद झाला. तर मित्रांनो, आजची आमची छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आशा आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.